आपण तातडीने दुसऱ्या कॉलेजमध्ये तुझे ऍडमिशन करून टाकू. नाही सर, दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं शक्यच नाहीये. ह्या कॉलेजमध्ये पॉसिबल होत होतं कारण एका वेळेला मी कॅन्टीन आणि लेक्चर्स दोन्ही गोष्टी मॅनेज करू शकत होते. पण जॉबचं काय महत्व आहे आता? शिक्षण महत्वाचं नाहीये का? सर, जॉबचं महत्व तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी जॉब खूप महत्वाचा आहे. कारण मला आई बाबांसाठी पैसे कमवणं खूप महत्वाचं आहे. मला मला तसं म्हणायचं नव्हतं. मला कळतंय तू जॉब का करतेस ते, पण मी सर, कायदेशीररित्या मी तुमची बायको आहे, म्हणून तुम्ही फार तर फार माझी जबाबदारी घ्याल, पण माझ्या आई वडिलांची जबाबदारी तर मलाच घ्यावी लागेल ना. गौरी, सर, माहिती आहे मला तुम्ही माझ्या आई वडिलांची सुद्धा जबाबदारी घ्या, पण ते मला नाही पटणार. कारण आम्ही गरीब असलो, आमच्याकडे पैसा जरी नसला तरी स्वाभिमान आहे. प्लीज मला कॅन्टीनचा जॉब सोडायला लावू नका. पण या स्वाभिमानासाठी तू शिक्षणाला तिलांजली देणारस का? नाही, अजिबात नाही. मी माझं शिक्षण पूर्ण करणार आहे. काहीही झालं तरी मी शिकेन. माझं शिक्षण कोणीच नाही थांबवू शकत. माही या जन्मात नाही जमलं ना तर पुढच्या जन्मात शिकेन, पण मी शिकेन. सर, सर, सांगा ना, तुम्ही शिकवाल ना मला? सर, जर तुम्ही शिकवलात ना तर बाहेरून परीक्षा देऊन सुद्धा मी पहिली येऊ शकते. सर, प्लीज नाही नका म्हणून, तुम्ही मला शिकवा सर, प्लीज. सर, तुम्हाला हे तर मान्य आहे ना की मी एक चांगली विद्यार्थिनी. मग ही बायकोची विनंती नाहीये, ही एका विद्यार्थिनीची कळकळीची विनंती. प्लीज नाही नका म्हणून, प्लीज मला शिकवा. सर, तुमच्यासारखा शिक्षक असेल ना तर मी माझं शिक्षण पूर्ण करू शकते. सर, प्लीज. थँक्यू सो मच सर. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर नाही विसरणार. हे डोसा, हे आर्ग्युमेंट निघणे काय? नो आर्ग्युमेंट. अरे तुम्ही लोकांशी मी चांगलं लागते म्हणून तुम्ही लोक माझ्या डोक्यावर बसते भाई. अरे कॅन्टीन एक काम पण तुम्ही टाइम पे नाही करणे काय? ते स्टाफ रूमचं काफीचं ऑर्डर किती टाइमचं पेंडिंग असते काय? आणतो अण्णा, लगेच आणतो. थांबा. अण्णा काका, काय झालं मला सांगा, मी करते. मी काय सांगणे काय? अरे तू जाऊन किचन मध्ये बघणे का तुझ्या डोळ्यानं? बघते. हा, एक मिनिट. तू काय करतेस इकडे? हा, काल तुझ्यावरून एवढा तमाशा झालाय तरी सुद्धा तोंड वर करून आलीस ना कॉलेजमध्ये. अण्णा, हवंय ना कॅन्टीन तुला तुझं? हा, अय्यो, अय्यो का अय्यो? माहिती नाही मुलगी काय करते? लोकांच्या नोकऱ्या खातेही. अभिमन्यू सरांची नोकरी पण हिनेच खाल्ली. बघ काय आहे, नाहीतर तुझं सुद्धा हे कॅन्टीन जायची वेळ येणार. अरे मॅडम क्या बोलले की शुभ बोलले की मॅडम पॉझिटिव्ह म्हणले. ते म्हणजे प्रिन्सिपल सरांचं स्पेशली काळ आलं असते गौरी इथंच जॉब करणे काय? नो चेंजिंग कॅन्टीन शेफ. ओ अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे स्वतःची बाजू सेव्ह केलीस आणि अभिमन्यू सरांना त्यांना तोंड घाशी पाडलंस नाही का? अभिमन्यू सरांची नोकरी तर गेलीच, अहो त्यांची इमेज, या कॉलेज मधली इमेज सुद्धा हिच्यामुळे खराब झाली. आणि बाहेर लोक हसतायत ते वेगळंच, कॉलेजची शान होते अभिमन्यू सर, पण हिच्यामुळे आता काय?
आता बायकोच्या कॅन्टीनच्या पगारावर राहावं लागतंय वाटतं त्यांना. नो नो मॅडम, अभिमन्यू सर इथंच असतं, त्यांना त्यांचं जॉब परत भेटलं असतं. काय? हो मॅम, अभिमन्यू सर हे कॉलेज सोडून नाही जाणार आहेत आता. त्यांनी जर हे कॉलेज सोडलं असतं ना तर सगळ्यात जास्त नुकसान इथल्या विद्यार्थ्यांचं झालं असतं. मग मॅनेजमेंट तेवढा विचार तर करणारच ना. कसं शक्य आहे? आय मीन कॉलेजचे ट्रस्टीज दे आर व्हेरी इमेज कॉन्शियस. एवढं सगळं होऊनही कोणालाच शिक्षा झाली नाही. यू आर राईट मॅडम, पण ते अभिमन्यू सरांचं त्यांना जॉब परत भेटलं असतं कारण गौरीनं कॉलेज सोडलं असतं. आता गौरी वाढले कॅन्डिंग आहे आणि माझ्या म्हणलं मन शांती. गौरी काफी रेडी असतं, स्टाफ रूम मध्ये काफी घेऊन जायचं असतं. ओके आलीच. नाही 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 अर्पिता, अगं तुला सांगतो, आज सकाळी ज्या वेळेला दादा कॉलेजला चाललेला ना त्यावेळेला तू त्याचा चेहरा बघायला होतास. अगं एवढा उदास मी दादाला कधीच नाही पाहिलंय ग. मला तर असं वाटतं दादा कॉलेजला न जाता डायरेक्ट रेल्वेच्या ब्रिजवरून आता काय अभद्र बोलताय तुम्ही? हा असं बोलू नका, मला खूप भीती वाटते. प्लीज असं काय बोल. अगं नाही नाही नाही, म्हणजे दादाच्या काळजीने धडधडते ग, बाकी काही नाही. त्या मुलीला त्याचं काही आहे का? गेले कॉलेजला आवरून. नातं नाही मानवलं हो, म्हणजे दादाच्या टेन्शनची, फ्रस्ट्रेशनची आणि चिडचिडपणाची ही सगळ्यांची मुळे आहेत ना या लग्नात आहेत. हो मी तर पहिल्यापासून हेच सांगते ना, पण दादाला काही कळत नाही ना. मग त्यांनी ठेवले तिला उरावर आणून आपल्या इथे आणि ती एक एक करून अख्खं घर गिळते आपलं. हो ना, तुला सांगतो त्या गौरीला ना या घरातून काय दादाच्या आयुष्यातून जोपर्यंत आपण हाकलवत नाही ना तोपर्यंत आपलं काय खरं नाही अर्पिता. हे कसं करणार आपण? कसं करणार म्हणजे वेगळं करायचं. दादाला आणि गौरीला वेगळं करणं हा एकमेव उपाय उरलाय बस. बरोबर आहे तुमचं. मग माझ्या दादाच्या आयुष्यातून त्या गौरीला बाहेर काढलंच पाहिजे. हा बिचारा माझा दादा. आपण रागिणीला फोन करून बघायचं का? विचारतेस काय, कर फोन कर, फोन कर. स्पीकर स्पीकरवर ठेव, स्पीकर. हा हा हा. हॅलो. हा बोल. हा रागिणी, दादा कसा आहे ग? आणि तू त्याच्या आजूबाजूलाच आहेस ना? आणि तुमची ती ट्रस्टीं बरोबरची मीटिंग झाली का? तू बोललीस का प्रिन्सिपल सरांशी? याची काही गरज नाही लागणार आहे अर्पिता. म्हणजे अगं ते निर्णय ठरणार होता ना त्या मीटिंग नंतरच. हे बघ निर्णय झालाय. हा अभिची नोकरी नाही जाणार आता, कळलं? हा काय सांग? हो दादाची नोकरी नाही जाणार आहे. अगं पण ही तर आनंदाची बातमी ना, तू एवढं चिडून का बोलतेस? कारण ही ना गौरीची मेहरबानी आहे. म्हणजे अभिची नोकरी वाचवण्यासाठी तिने स्वतःची ऍडमिशन मागे घेतली. काय ना 1.5 दमडीची मुलगी, पण डोकं असं चालवते ही की शेवटचा मास्टर स्ट्रोक हा तिचाच असतो. नाही आता काय आहे, अभिसाठी एवढं मोठं सॅक्रिफाईस केलंय म्हणजे मग अभिच्या नजरेत आता ती मोठी होणार है ना. काय आहे ना अर्पिता, आता आयुष्यभर अभिनं तिच्या ओझ्याखाली राहणार आहे. कळतंय का तुला अर्पिता? हिनं तिची खेळी नाही. तू जाऊ दे आता ना, माझं डोकं फिरलं. मी ठेवते फोन. बाबा बाबा, मास्टर स्ट्रोक. येऊ दे आता घरी. नाही तिची अक्कल आणि हुशारी काढून तिच्या हातात दिली ना तर बघा, आपल्याच घरात राहून आपलंच अन्न खाऊन आपल्यावरच उपकार करते. बघ ना, स्वतःला काय अतिशहाणी समजते का? येऊ दे आता घरी. येऊ दे घरी तिला. हा हा हा. वा 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 वा. आजच्या जमान्यातल्या सती सावित्रीचं, त्यागमूर्तींचं स्वागत आहे. वा 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 वा. सावित्रीनं जसं यमाकडनं आपल्या नवऱ्याचे प्राण परत आणले
तसंच तू सुद्धा तुझ्या नवऱ्याचा गेलेला जॉब परत आणलास, ते स्वतः कॉलेज सोडून. वा वा, वा. केवढा मोठा हा त्याग. वा 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 वा. अर्पिता ताई, अहो सरांना हा तेच, सरांना घोळ्यात घ्यायच्या, सरांना इम्प्रेस करायच्या एक एक आयडिया शोधून काढतेस तू. माहितीये ना मला, माहितीये. नाही अर्पिता ताई, मी जे काही केलं ते त्यांच्या काळजीपोटी केलं. अहो काळजीपोटी केलंस? एवढी काळजी वाटते तुला सरांची? सरांनी आनंदात राहावं, सुखात राहावं असं वाटतं ना तुला? मग फक्त कॉलेज सोडून चालणार नाहीये, तुला त्यांच्या आयुष्यातून निघून जावं लागेल. हे घर सोडून द्यावं लागेल तुला. चल चल इथं ताई. अर्पिता ताई, अहो माझी चूक काय ते तरी सांगा मला. निर्लज्जासारखी राहतेस ना या घरामध्ये, आणि वर मला विचारतेस माझी चूक काय म्हणून. गोचिड्यासारखी चिटकून बसली माझ्या दादाच्या आयुष्याला, रक्त पितेस त्याचं, आणि मला विचारतेस माझी चूक काय म्हणून. हो घराच्या बाहेर. मॅडम तुम्ही बाजूला. मॅडम अहो ही मुलगी नको. हो बाजूला. अहो ही मुलगी नकोय आपल्याला घरामध्ये. बाजूला व्हा तुम्ही. बाजूला. नाही जाणार. का नाही जाणार? हिचा काय संबंध आहे आपल्या घराशी? दादाचं घर आहे ना हे. अहो आपल्या दादाच्या आयुष्याची माती केली आहे ना, किती त्रास देते त्याला, तरी तुम्हाला ती या घरामध्ये हवी आहे का? तुम्ही बाजूला व्हा. अहो पण मॅडम आम्ही करतो तुमचं सगळं, दादा बघतो तुमचं सगळं. मी खायला प्यायला घालते तुम्हाला, तरी तुम्हाला इथं हवी यायची काय गरज आहे तुम्हाला? बाजूला व्हा तुम्ही. बाजूला व्हा. मॅडम काय हो, कुठल्या जन्माचा सूड उगवताय तुम्ही आमच्यावर? अर्पिता ताई, का असं बोलताय? त्यांच्याशी नका ना असं बोलू. तुझा काय संबंध आहे? मी मॅडमशी बोलतेय ना. मी त्यांच्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं हे तू कोण सांगणार आहे मला? तुझा काय संबंध आहे? बाजूला. आई मॅडम हात सोडा. आई मॅडम हात सोडा. आई मॅडम हात त्याने दुखेल. हात सोडा. सोडा त्याला. प्लीज त्यांना त्रास होईल. तुम्ही प्लीज माझ्यावरनं त्यांच्याशी भांडू नका. अर्पिता ताई, अहो तुम्ही तरी आईंशी असं का बोलताय? का आई? आई ना एवढा पुळका ना तुला त्यांचा, मग त्यांना घेऊन बाहेर हो. दोघे बाहेर हो. नाही जाणार, ती नाही जाणार, मॅडम कोणी कुठेही जात नाहीये. नाही जाणार, ती नाही जाणार, नाही. अरे पण दादा पास म्हणलेलं कळत नाही एकदा? नाही जाणार, नाही, ती नाही जाणार ना, ती नाही जाणार. कोणी कुठे जात नाही. तुम्ही शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. आत या. तू नाही जाणार, तू. या. ती शांत जाणार व्हा. नाही. शांत व्हा. कोणी कुठेही जाणार नाहीये. सर तुम्ही प्लीज एकदा अर्पिता ताईंशी बोला ना. उगाच माझ्यामुळे माय लेकींमध्ये भांडणं नको हो. आता जे काही झालं ना त्याचा मला खरंच खूप त्रास होतोय. सर अहो अर्पिता ताईंचा राग माझ्यावर आहे ना, मग त्यांना सांगा तुम्ही की तुम्ही राग माझ्यावर काढा. आईंना या सगळ्याच्या मध्ये का घेत आहेत त्या दोघींचं आता खूप भांडण झालं. आईंनी सुद्धा अर्पिता ताईंचा हात का घट्ट धरला होता की त्यांना लागला असेल. आणि आईंना सुद्धा. सर मला ह्या सगळ्यामुळे खूप गिल्टी वाटतंय. तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला ना. आईंना ह्या सगळ्यामुळे. ती माझी आई नाहीये. ही आमची आई नाही. या बाबतीत कुठलेही प्रश्न विचारायचे नाही. मारते ती तनुला मारलं तिने, मारलं तिने. तुम्ही अभिमन्यू सरांची आई नाही आहात, मग नक्की आहात तरी कोण? हाताला लागलं तनू, हाताला लागलं. त्यांची
मावशी, आत्या, नक्की कोण? माझी माझी तनू मार मी तिला मार मार तिला मारलं तिने तुला मारलं तनू तुम्ही बस 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 तनू बस बस मॅडम, मॅडम, तू थांब तुझे मॅडम, हळू हळू. तुम्ही काय करताय? तू थांब काही हवंय का तुम्हाला? मी देते ना. मॅडम, अहो तुम्ही काय करताय की हे सगळं का बाहेर काढताय? तुम्हाला काय हवंय मला सांगा ना. मी मारून का घेताय? आणा तिकडे. काय नाही तिला मार तिला मार तू इथेच कुणाला मारायचं? हा, तुम्ही माझ्यावर रागवलायत का? माझ्यावर चिडलाय का? नाही तू इथे तू इथे ती मार तिला हो हो मॅडम, मी इथेच थांबणार आहे. मी कुठेही जाणार नाही. तू मार तिला आधी मार तिला का मारायचंय? हा, असं नाही करायचं. द्या ते इकडे. नाही तिला मार मॅडम, तुम्ही माझं ऐकणार नाही का? माझं ऐकणार ना? तनू द्या ती पट्टी द्या. द्या इकडे. तिला मार हो हो. आपली औषधांची वेळ झाली की नाही? औषध नाही घेतलंय तुम्ही. चला मी देते तुम्हाला. तू तिला या तुम्ही मार इथे बसा. इथे बसा. मी तुम्हाला औषध देते. बसा. तिला मार तिला मार डायरी. ही डायरी तर सेम तन्वीच्या डायरी सारखी आहे. हे तन्वीचंच अक्षर आहे. पण ही डायरी मॅडम कडे कशी आली? काय संबंध आहे या सगळ्याचा? मला तर काहीच कळत नाही. आई मोठ्याने माझ्यावर ओरडली. आई, तुझ्या तनूवर इतकाही विश्वास नाहीये का ग? तुला खरंच असं वाटतं की तिची चॉईस इतकी चुकेल? तनू, 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 तन्वी म्हणजे मॅडम तन्वीची आई आहे? पण तन्वीने तर तिच्या डायरीमध्ये लिहिलं होतं की तिची आई खूप खूप स्ट्रिक्ट होती.
एकदम शिस्तबद्ध, एकदम बाणेदार. मग मॅडमची ही अवस्था कशामुळे झाली? नक्की काय झालंय तुम्हाला? हे सगळं काय चाललंय? पण मग मॅडम अभिमन्यू सरांच्या घरात कशा? त्या इथे काय करतायत? त्यांचा आणि अभिमन्यू सरांचा नक्की काय संबंध आहे? हा, तनू. कदाचित मॅडमला त्यांच्या मुलीची खूप आठवण येत असणार, म्हणून त्या मला सारखं सारखं तनू तनू म्हणतात.